नेरळ कर्जत तालुक्यातील मौजे ताडवाडी येथे ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आलेल्या अंमली पदार्थ निर्मितीच्या कारखान्यावर नेरळ पोलिसांनी केलेल्या छाप्यात 16,48,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. फॉरेन्सिक तपासणीत जप्त रसायन हे एमडी तयार करण्यासाठीचे असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 आरोपींना अटक तर घरमालक फरार आहे. 10 ऑगस्ट रोजी ग्रामस्थांना माळरानावरील निर्जन घरात संशयास्पद हालचाली दिसून आल्याने त्यांनी नेरळ पोलिसांना कळवले. प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ छापा टाकून 5 जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावर सापडलेले रसायन तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले असता ते एमडी निर्मितीसाठीचे असल्याचे स्पष्ट झाले असून एनडीपीएस कायद्यानुसार 6 आरोपींवर गुन्हा दाखल झालाय. जावेद अहमद शेख 38, सचिन राम मिलन जयस्वार 31, मोहम्मद जाफर मोहम्मद अली 39, अमित अशोक कुमार कोरी 23, भरत सिद्धेश्वर जाधव 36 यांना अटक करण्यात आली आहे. हे 5ही आरोपी 11 ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर घरमालक लक्ष्मण देवराम फसाळ फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईत रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे, खालापूर उपविभागीय अधिकारी विशाल नेहुल, कर्जत उपविभागीय अधिकारी राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन मंडलिक आणि नेरळ पोलिसांचे पथक सहभागी झाले. दरम्यान पोलिसांनी आपल्या परिसरात कोणत्याही प्रकारची संशयास्पद हालचाली अथवा भाडेकरू वाटल्यास तात्काळ माहिती देण्याचे आवाहन केले.